सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर आपल्याकडे हे जे दिवाळीनिमित्त साहित्य आलं आहे, तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आणि मी व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की लाँग व्हिडिओमध्ये याची प्राईज वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. तर बऱ्याच जणांचे तरी प्रश्न होते प्राईजविषयी, तर आता इथे सगळ्यांचे मी प्राईज आणि ते सांगते आहे. हे लक्ष्मीची पावलं आहे. हे मातीमध्ये आहे, पण खूप सुंदर आहेत. थोडे सांभाळून वापरावे लागतील, पण खूप छान आहे. लक्ष्मीपूजनमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा लक्ष्मीच्या कुठल्याही पूजेत ठेवू शकता. यावर जे वर्क केलं ते देखील खूप सुंदर आहे. 3 इंचाची ही पावलं आहे. 380 रुपये जोडी आहे. तुम्ही नुसती पावलंही ठेवू शकता किंवा यामध्ये हळदी कुंकूही ठेवू शकता. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जी मोठी पावलं आहे ना, आपल्या तळहाता एवढी आहे, तीसुद्धा आहे. पुढे मी दाखवली आहे. तर यापेक्षा ती 4 इंचाची आहे. तीसुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याची जी किंमत आहे ना, ती इथे दिली आहे. 4 इंचाची 500 आहे आणि 3 इंचाची 3 इंचाची जी प्राईज आहे ती देखील दिली आहे. त्यानंतर हे सुंदर असे ना मस्त, आणि याच्यामध्ये जे लावले आहे ना ते क्रिस्टल टाईप आहे, प्लास्टिक नाही आहे, आणि वर्क पण खूप सुंदर केलं आहे. तुम्ही प्रत्येक पूजेमध्ये वापरू शकता आणि दिवाळीमध्ये असे दिवे जर लावले ना खूपच सुंदर दिसतं. ही जोडी आहे 350ला. ही देखील खूप सुंदर आहे. त्यानंतर पुढच्या दिव्यांची डिझाईन बघा, आणि प्रॉपर बॉक्समध्ये येणार, प्रॉपर छान पॅकेजिंग येणार, आणि यावरचं वर्क आहे ना असं लोकल नाही आहे. जसं डायमंड आहे ना, प्रॉपर डायमंड आहे. मोतीचं जे वर्क आहे ते प्रॉपर आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं वर्क यूज केलं गेलं आहे. आणि यामध्ये आहे ना, जेव्हा रांगोळी वगैरे काढू किंवा घरामध्ये येणार तुमचं काही एक पॅसिफिक असा स्पेस असेल ना, तिथे हे कॅन्डलचे लावून आहे ना लावायला खूप सुंदर वाटेल. बघा याच्यात आणखी हा एक कलर आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे. हे नुसतेच जरी ठेवले ना आणि त्यामध्ये झेंडूचं फूल किंवा दुसरं कुठलं फूल ठेवलं ना तरीही खूप सुंदर दिसणार आहे. त्यानंतर पुढचे जे दिवे आहे ते पण खूप सुंदर आहे. बघा हे खूप छान वाटतं, हे मला खूप आवडले. यावरचं जे वर्क आहे ना ते सुद्धा, प्रत्येक जोडीची प्राईज वरती दिली आहे. बाकी जे काही प्रश्न असतील ते तुम्ही ताईंना कॉल करून विचारू शकतात. त्यानंतर पुढचे याच्यावरचं जे वर्क आहे ना ते सुद्धा खूप छान आहे. स्टोनमध्ये आहे आणि मोती वर्क आहे सगळ्यांवर आणि खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर हे बघा, हे एक आहे 250ला जोडी येणार, त्याबरोबर 2 कॅन्डल येणार. बघा किती सुंदर आहे. हे तुम्ही कसंही यूज करू शकता. रांगोळीच्या मध्ये ठेवू शकतात नुसतंच विदाऊट कॅन्डल, किंवा हे कॅन्डल लावूनसुद्धा छान दिसेल, किंवा घरामध्ये कुठे सजावट करण्यासाठीही वापरू शकतात. म्हणून ही ना कॅन्डल जी आहे ना ती स्टिक नाही केली आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा यूज दुसराही होईल. तर हे सगळं जे दिवाळीचं सामान आहे ते पुन्हा एकदा नाशिकवरून आलं आहे. त्रणू म्हणून त्यांचं नाव आहे ताईंचं. आपण जे मुखवट्यांचा व्हिडिओ केला होता ना, त्याच ताईंकडे हे कलेक्शन आलं आहे. तर त्यांनी मला हे प्रमोशनसाठी पाठवलं होतं, तर याचा व्हिडिओ म्हणून मी बनवत आहे. तर ताईंचं जे नाव आहे ते त्रणू म्हणून आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि नंतर लास्टलाही त्यांचा नंबर आणि हे देईल. ज्या ताईंनी मुखोटे घेतले आहेत त्यांना अनुभव असेल ताईंच्या इथे जे सामान आहे ते किती चांगल्या क्वालिटीचं. फक्त जे मातीचे पाऊलं आणि ते आहे ना, तर ते थोडं कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण ते मातीचे आहे. पण ताईंची पॅकेजिंग खूप छान आहे. तर ते मातीचं असल्या कारणामुळे ताईंना मी एकदा सांगणार आहे की छान पॅकेजिंग करा. त्यानंतर हे बघा, हे 4 आहेत दिवे आणि 360ला 4 पीस आहे. आणि याच्यावरचं जे क्रिस्टलचं काम आहे ना ते सुद्धा खूप सुंदर केलं आहे. यात 3 रंग आहे. पुढे मी रंग दाखवले आहे. एक सिल्वर आहे, रेड आहे आणि ग्रीन आहे. नंतर ही कॅन्डल संपली की तुम्ही दुसरी कॅन्डल टाकूनसुद्धा यूज करू शकता. हे पण खूप सुंदर वाटतं आहे. जेव्हा दिवाळीत कसं पूर्ण असं छान रांगोळी वगैरे होते, दिव्यांची पूर्ण छान आपण दिवे वगैरे लावतो आणि सगळीकडे प्रकाश असतो ना, तेव्हा हे क्रिस्टलवर जो प्रकाश पडेल आणि तेव्हा ना खूपच सुंदर दिसणार आहे. तर हा 4ची जोडी येणार आहे. 2 उंबरट्यामध्ये लावू शकता, 2 तुम्ही देवाराच्या तिथे लावू शकता. म्हणजे आता ते ज्याच्या त्याच्या हिशोबाने जिथे तुम्हाला डेकोरेट करायचं, दिवाळीमध्ये आपण एक वेगवेगळ्या ठिकाणी करतो तसं करूनसुद्धा तुम्ही वेगळीकडे यूज करू शकता. किंवा ही विदाऊट कॅन्डलसुद्धा याचा खूप यूज आहे.
त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण सगळं दाखवणं मला पॉसिबल नाही आहे. म्हणून जेवढं त्यांनी मला पॉसिबल होईल तेवढं पाठवलं आणि मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सिल्वरसुद्धा खूप सुंदर वाटेल. आपण रेड कलरमध्ये, डार्क कलरमध्ये कुठलीही रांगोळी काढली ना, त्याच्या आजूबाजूला हे ठेवले किंवा मध्यभागी ना, तरीही खूप सुंदर दिसणार आहे. तर अशा प्रकारे बघा सगळे जे दिवे वगैरे आहेत ना, ते सगळे मी इथे दाखवले आहे, कलर्स दाखवले आहे. त्यानंतर पुढे जी आहेत ती पावलं आहेत. तीसुद्धा आपण नॉर्मली पावलं पितळाची किंवा याची लावतो, पण दिवाळीत ही लावायला खूप छान आहे. ही 250ला आहे. बाकी छोटीशीच आहे ही, एक बोट किंवा करंगळी एवढी पावलं आहे, पण खूप सुंदर वाटतात ही. तर बघा किती छान वाटतं आहे ना. उंबरठ्यावर जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन कराल आणि त्यावर ही पावलं चिपकवली ना, खूप सुंदर वाटेल. आणि ज्या ताईंना खरंच पॉसिबल नाही ना, तर सरळ त्यांनी ऑइल पेंट द्या येलो कलरचं आणि त्यावर ही पावलं लावा, खूप सुंदर दिसेल. त्यानंतर ही उंबरठा पट्टी आहे, ही पण छान आहे. ज्यांना नाही पॉसिबल तर ही घेऊ शकता. याची किंमत ॲक्च्युली मला माहीत नाही, ती तुम्हाला ताईंनाच विचारावी लागेल. त्यानंतर एक पावडर पाठवली ताईंनी माझ्याकडे, पितांबरी म्हणून असते ना, त्याच प्रकारे ही चमक पावडर आहे. यांनी चांदीचे, पितळाची आणि याची सगळी भांडे क्लीन होतात, तर त्याचीसुद्धा किंमत इथे दिली आहे. 200 ग्राम ही पावडर आहे आणि ताई बोलल्या खूपच छान होतं. पितांबरीने किंवा भैया पावडरने जे हात काळे होता ना, ते यानी होत नाही. तर बघा हे सगळे पावलं जे काही आहे ते सगळं मी इथे दिलं आहे. तर ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. श्री स्वामी समर्थ.